10वीं व 12वीं के परीक्षा में उत्तीर्ण विद्यार्थियों का किया स्वागत सम्मान। तो वहीं आगे हम आपको बता दें कि दिनांक 4 अगस्त 2020 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी पूर्व के माजी आमदार सम्मानीय श्री रुपेश जी महात्रे के जन्मदिन के उपलक्ष्य में तथा भिवंडी पूर्व के माजी आमदार सम्मानीय श्री रुपेश महात्रे के मार्गदर्शन में भिवंडी मनपा नगर सेवक व गट नेता संजय भाई महात्रे द्वारा 10वीं व 12वीं के उत्तीर्ण विद्यार्थी व डॉक्टर तथा पुलिस कर्मचारियों को शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर किया स्वागत सम्मान। इस अवसर पर भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे, नगर सेवक व गट नेता संजय भाई महात्रे, दिलीप नाइक, सुरेंद्र गुलवी, रविंद्र तरे सर, नरेश महात्रे, गुरुनाथ तरे, नारायण तरे, प्रहलाद महात्रे, संतोष तरे, मनोहर तरे सहित भारी संख्या में शिव सैनिक व भादवड़ व टेमघर पाड़ा के स्थानिक तथा विद्यार्थी, डॉक्टर व पुलिस कर्मचारी उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम में एमडीएस टीवी न्यूज परिवार व एमडीएस टीवी न्यूज के संपादक मेहंदी हसन द्वारा भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे व नगर सेवक व गट नेता संजय भाई महात्रे तथा उत्कृष्ट सूत्र संचालन मनोहर तरे सर सहित इन सभी लोगों को शाल व पुष्पगुच्छ तथा कोरोना योद्धा सम्मान पत्र देकर सम्मानित किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पहिले म्हणजे मी माझ्या वडिलांचे आणि मम्मीचे मी थँक्यू म्हणते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला। त्यानंतर माझे सर म्हणजे गायकवाड सर आणि क्लासमधले आमच्या मॅडम, त्यांनी माझ्याकडून एवढा अभ्यास करून घेतला, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकते। त्यामुळे मी सगळ्यांचे थँक्यू म्हणते। त्याच्या पुढे जे मार्क्स मिळवल्यात त्यांचे मी पुन्हा पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि याच्या पुढे तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। पोलीस कर्मचारी आणि सन्माननीय व्यासपीठ, दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा होणारा कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण छोटेखानीच करत आहोत, कारण का सेफ डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं होतं। तरी आपण आपल्या 2-4 गावांच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबवलेला आहे। कोरोनाच्या आता जवळजवळ 4 महिने झाले। 4 महिन्यामध्ये अभिमानाने सांगावं असं वाटतं, संपूर्ण शिवसेना भिवंडीची ही रस्त्यावर आलेली होती कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी। आणि त्यातल्या त्यात आपल्या भिवंडीचे आमदार साहेब गटनेते संजयभाई महात्रे, त्यांची संपूर्ण टीम ही हिरिरीने अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता ह्या कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी अथक प्रयत्न, आणि त्या प्रयत्नाला गेल्या 1 महिन्यापासून यशही आलेलं आहे। आपल्या गावाचा जो कोरोना प्रादुर्भावाचा आकडा हा झपाट्याने खाली आलेला आहे आणि मला वाटतं आता ते शून्यावर आलेलं आहे। ह्या सगळ्याचं फळ आणि सगळ्याचं श्रेय जातं त्या आमदार रुपेश म्हात्रे साहेब, संजय भाई म्हात्रे असतील,
आणि संपूर्ण या परिसरातील शिवसेना, आपल्या भिवंडीची शिवसेना त्यांचं मी अभिनंदन करतो. संपूर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना 80पेक्षा कमी ज्यांना मार्क मिळाले असतील त्यांनी हिरमुसून न जाता पुढच्या वेळेला आपणही या सत्काराला कसे पात्र होऊ याची तयारी करायची आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना, आमच्या डॉक्टर्स बंधू असतील, पोलीस कर्मचारी असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपूर्ण जय संजय मातेकर आणि सगळे मान्यवर आणि ज्यांच्यासाठी आपण जे कार्यक्रम आयोजित केले आहे ते 10वी आणि 12वीमधले उज्ज्वल यश संपादन केले विद्यार्थी मित्र आणि त्यांचे आईवडील. या ठिकाणी आज संजयभाई म्हात्रे साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आणि असंच यांच्या साहेबांच्या हातून पुढे असंच कार्य घडत राहो. त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी, भविष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा हा कार्यक्रम जो आहे या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला आपल्याला ज्याप्रमाणे आपण दरवर्षी यशस्वी विद्यार्थ्यांचा जो सन्मान करतो, अगदी गेल्या 15 वर्षापासून 10वी 12वीमध्ये जे विद्यार्थी चांगले गुण संपादन करून आपल्या शाळेचं, आपल्या परिवाराचं आणि आपल्या ह्या संपूर्ण तालुक्याचं नावलौकिक जे करत आहे त्या सर्वांचा सन्मान गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण करत आहोत. खरं तर ही मेहनत तुमची असते, यामध्ये तुमच्या शिक्षकांची मेहनत असते, पालकांची मेहनत असते, परंतु कुठेतरी प्रोत्साहन म्हणून समाजाची जे शाबासकीची थाप आहे ही आपल्या पाठीवर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये जो उत्साह निर्माण होतो आणि त्या उत्साहामधून ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार असू त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते. खरं तर आम्ही देखील विद्यार्थी असताना आम्हाला शाबासकी देणारे त्यावेळचे जे आमचे शिक्षक असतील, त्यावेळचे जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आज खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचं स्मरण करतो आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. आणि म्हणूनच आमच्या हातून कुठेतरी चांगलं सामाजिक काम या ठिकाणी होत असताना आपले सर्वांचं या ठिकाणी सन्मान किंवा कौतुक करण्याची संधी ही खऱ्या अर्थाने आम्हाला लाभत आहे. दरवर्षी वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असतो. लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे ह्या कार्यक्रमातून जे यशस्वी विद्यार्थी आहेत ते संपूर्ण तालुक्याला नव्हे तर अर्ध्या जिल्ह्याला जवळजवळ माहीत होत होते या विद्यार्थ्यांनी चांगलं गुण संपादन केलं आहे. आणि ह्या वर्षी तर खरंच तुम्ही सगळे भाग्यशाली आहात. हे शेवटची बोर्डाची परीक्षा होणार आहे. कदाचित पुढच्या वर्षीपासून जो शासनाने शैक्षणिक धोरण त्याचा पॅटर्न जो वेगळा केलेला आहे त्याप्रमाणे 10वी 12वीचा बोर्ड नसेलही, तर हे तुम्ही शेवटच्या त्या बोर्डाचे विद्यार्थी म्हणून खरोखरच भाग्यशाली आहात. आणि तुमचं कौतुक तर मोठ्या स्वरूपात व्हायला पाहिजे होतं, परंतु जे जगावर, आपल्या देशावर, राज्यावर आलेलं संकट आहे त्या संकटाच्या काळामध्ये आपण सेफ डिस्टन्सिंग, जे काय आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करत आहोत किंवा जे काही सामाजिक काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या आजारामधून आज जे लोक खऱ्या अर्थाने काम करत आहेत ही काळाची गरज आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. यामध्ये खरं तर आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून जो सन्मान केला, या सन्मानाबद्दल मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढंच सांगेन की या महामारीच्या काळामध्ये प्रत्येकजण, मी तर भाजीपाल्या दुकानदारापासून ते आपल्या रॅशनिंगचं दुकान असेल, आपल्या धान्याचे दुकानं असतील, जे काही किराणा दुकानं असतील, मेडिसिनचे दुकानं असतील, त्याही पुढे जाऊन सांगेन की जे काही लोकांची वाहतूक करणारे जे लोक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून सन्मान झालं पाहिजे. कारण ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवाची भीती बाळगून कोणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी सेवा केली त्यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्याचा स्टाफ असेल, सफाई कर्मचारी आहेत, त्यानंतर आपले कॉर्पोरेशनचे कर्मचारी असतील, आपले शासकीय कर्मचारी असतील, आर्मीचे जवान असतील, त्याही पुढे जाऊन जे काही सामाजिक काम करणारे NGOs आहेत या सर्वांनी आपल्या प्राणाचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पर्वा न करता चांगलं काम केलेलं आहे. ते सर्वच कोरोना योद्धा आहेत आणि त्या सर्वांचा सन्मान खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण त्यांचा सन्मान जरी करू शकलो नाही तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर बाळगणं हा देखील त्यांच्यासाठी एक सन्मानाचंच काम होऊ शकेल.
हे काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि खरं तर ते म्हणतात ना, देणाराचे हात हजार, तसं देण्याचं काम प्रत्येकाने ह्या काळामध्ये केलेलं आहे. आणि त्या प्रत्येक देणाऱ्याचं मी या ठिकाणी या आपल्या माध्यमातून नक्कीच सन्मान आणि सत्कार करतो. आणि विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने आपण आपल्या पालकांचं नाव या ठिकाणी नमूद केलं. आज आपल्यासोबत जे पालक आले असतील, खरोखरच त्यांना अभिमान वाटत असेल. कारण जेव्हा मुलं वडिलांचं नाव करतात, आईवडिलांचं नाव करतात किंवा आपल्या कुटुंबाचं नाव करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ते आईवडील भाग्यशाली असतात. आणि असं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. यापुढे देखील आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार असाल, कोणी मेडिकल क्षेत्रामध्ये जाईल, तर कोणी इतर सर्व क्षेत्रामध्ये, कोणी डॉक्टर, इंजिनियर, ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला त्या ठिकाणी इंटरेस्ट असेल त्या क्षेत्रामध्ये आपण जाणार असाल, तेव्हा आपण एकच गोष्ट मनामध्ये बाळगायची की आपल्याला आपल्या आईवडिलांसोबत आपल्या ह्या समाजाचे देखील गुण फेडायचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं काम करणं अपेक्षित आहे. असं समजून काम केलं तर निश्चित भविष्यामध्ये तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होणं गरजेचं होतं, परंतु सध्याची परिस्थिती बघून आपण जरी छोटेखानी केलेला असला तरी ह्या मागच्या भावना ज्या आहेत या खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या भावना या ठिकाणी आमच्या सर्वांच्या आहेत. मी संजयचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन की जे माझं काम होतं, जे मी खऱ्या तर संपूर्ण शहर तालुक्याचं करत होतो, या चारही गावांचं आपल्या या ठिकाणी सर्व सोसायट्या वगैरे आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, या सर्वांचं एकत्रितपणे जे तो कार्य सुरू ठेवलेला आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं या ठिकाणी सन्मान केलं, त्याबद्दल मी त्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात, आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो.